मंडळी, लॉयड्सच्या सर्वसमावेशक विकास यात्रेत आत्मसमर्पित नक्षल सुद्धा नवजीवनाला सुरुवात करतायत. त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्या जीवनाला मिळालेली कलाटणी. मी पुन्हा एकदा आपलं लक्ष स्क्रीनकडे वेधू इच्छिते. लहानपणीपासूनच आम्हाला नाही का माय आणि बाप नव्हतं. माझ्या कुटुंब फार गरीब परिस्थितीत होतात, त्यामुळे मी शिक्षण घेऊ शकलो नाही. मी 10वी पर्यंत शिकलो. नंतर मी काही वर्षानंतर मी चुकीच्या मार्गाने काही वर्ष होतो. मी नक्षलवादीकडे गेली होती. आपण शिकली सवरली नव्हतो, त्याच्यामुळे आम्ही त्यांचा रस्ता बंद केली होती. त्याच्यानंतर थोडीशी माहीत पडली की ते रस्ता छान नाही आहे, म्हणून मी सरेंडर केली. त्या ठिकाणी आम्हाला बिमारी आली तरी कामच करावं लागत होता. काही उचलू शकत नव्हतं तरी गंभीर रूपीने उचलून न्यावं लागत होता. आणि काही झालं तरी त्या ठिकाणीतून सामना करून निघण्याचं शक्यता नाही राहिलं तरी आम्ही जड वस्तू उचलून जावं लागत होता. त्या गोष्टी मला कळून आला, मग तिथं मी राहिली नाही. आत्मसमर्पण के बाद मुझे लॉयड्स मेटल में जॉब मिला और जॉब मिलने इस जॉब में दौरान मुझे 3 महीने का प्रशिक्षण भी दिया गया. पहले आता भी नहीं था, लेकिन 3 महीना में मतलब ये लॉयड मेटल कंपनी में सीख लिया. कंपनी आणि आता मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते की त्यांनी आत्मसमर्पण केलेल्या 2 नक्सल्सना ESOP शेअर्स वितरित करावीत. मणिराम सोनू आतला. साईनाथ पांडू पुंगती.